सहकार क्षेत्रासाठी राजहंसचा प्रकल्प दिशादर्शक. माजी मंत्री बाळासाहेब थोरात. टाटा कंपनीच्या सहकार्यातून अवघ्या 3 महिन्यात प्रकल्प पूर्ण. नमस्कार. झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. सहकार क्षेत्रात आपल्या दर्जेदार गुणवत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या संगमनेरच्या राजहंस दूध संघाने आता सौर ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. दूध प्रक्रियेसाठी लागणारा विजेचा मोठा खर्च वाचवण्यासाठी संघाने 1350 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. काय आहे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आणि यामुळे दूध उत्पादकांना कसा फायदा होणार, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच राजहंस दूध संघ. गुणवत्तेच्या जोरावर राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या या संघाने आता आधुनिकतेची कास धरली आहे. दूध संघाला प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते. हा खर्च कमी करून आर्थिक बचत करण्याच्या हेतूने टाटा कंपनीच्या सहकार्यातून तब्बल 1350 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले की राजहंस दूध संघाने गुणवत्ता आणि शुद्धतेतून आपला लौकिक निर्माण केला आहे. दूध हे महत्त्वाचे अन्न आहे, त्यामुळे त्याची शुद्धता जपलीच पाहिजे. विजेवरील खर्च टाळण्यासाठी हा सौर ऊर्जा प्रकल्प अत्यंत कौतुकास्पद आहे. पुढील 3 वर्षांत या प्रकल्पाचा खर्च वसूल होईल आणि त्यानंतर संघाला दीर्घकाळ मोफत वीज मिळेल. हा उपक्रम सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक आहे. या प्रकल्पाची व्याप्ती मोठी आहे. सुमारे 2.5 एकर परिसरामध्ये हा प्रकल्प विस्तारलेला आहे. यातून दररोज 5225 युनिट वीज निर्मिती होणार असून महिन्याला सुमारे 1.5 लाख युनिट्स वीज तयार होईल. यामुळे दूध संघाचे लाखो रुपये वाचणार असून त्याचा थेट फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. त्या कुटुंबामध्ये हे दूध आले ना, काळजी करायचं काही कारण नाही. आपल्याला सुद्धा आपलं नाव चांगलंच आहे, बरं खरं सांगतो, म्हणजे असं काही चांगलंच आहे. परंतु आपलं असं शाश्वती आपण दिली पाहिजे का आमचं दूध आहे, काळजी करू नका. हा विश्वास निर्माण करून देण्याची जबाबदारी ही आपली असली पाहिजे, हे तुम्हाला लक्षात ठेवा. हा विश्वास असला पाहिजे आणि त्याकरता काम करावं लागणार. आणि म्हणून आजचा हा विषय अत्यंत महत्वाचा विषय घेतलेला आहे. मेगावाट वीज तयार होईल आणि साधारणतः 3 वर्षानंतर, साधारण 3 म्हणजे 2.5 वर्षानंतरच त्याचे सगळे पैसे फिटलेले असतील. जी निर्माण होईल ती तुमची मुक्त मिळाली अशी होऊन जाणार आहे. इतका चांगला प्रकल्प तो केला आहे. टाटा सारख्या कंपनीचा तो प्रकल्प आहे. हे सगळ्या चांगल्या गोष्टी या निमित्तानं घडतायत. चांगला सुंदर हा कार्यक्रम या निमित्त झालाय. आपण सगळेजण आलेत आणि सगळं हे जे केलंय, ऐकलंय, त्याची अंमलबजावणी तितकीच महत्वाची असते. माझ्या मते ती अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकावेत एवढीच अपेक्षा करतो. आणि आपल्या झालेली जेवढा खर्च आहे 4.5 कोटी रुपयाचा, तो वसूल करून त्याच्यानंतर पूर्णपणे शून्य वीज बिलाकडे जाण्याचा अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रकल्प आज झालेला आहे. याच्यातून फार मोठी बचत खरं तर आता संघाची होणार आहे. आणि संघाची बचत होणारी म्हणजे पर्यायाने शेतकऱ्यालाच फायदा होणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने एक दूध उत्पादकांच्या हिताचा असा प्रकल्प आज आदरणीय आपल्या सर्वांचे नेते, लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. सर्वप्रथम हा उपक्रम केल्याबद्दल मी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख साहेब, त्याचबरोबर व्हाईस चेअरमन राजेंद्रजी चकोर, आपले कार्यकारी संचालक खिलारी साहेब, सर्व संचालक मंडळ, सर्व स्टाफ, सर्व कर्मचारी सगळ्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय आपण या ठिकाणी घेतला. खरं तर आता सोलरच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर हा प्रत्येक माणसाने करावा असा हा प्रकल्प आहे. घरालाही लावला पाहिजे, व्यवसायालाही लावला पाहिजे, सगळीकडे सोलर झालं पाहिजे अशा मताचं खरं तर आपण सगळेजण आहे. सरकारने देखील एका बाजूला सोलरला खूप प्रोत्साहन पूर्वीच्या काळामध्ये दिलं, परंतु मागच्या काही काळापासून आपण पाहतो की सरकारचे धोरण हे सोलरच्या बाबतीमध्ये थोडेसे विचित्र असे धोरणं सुरू झालेले आहे. आणि म्हणून संध्याकाळी जी लाईट तयार होती त्याला आता त्यांनी प्रीमियम चार्ज ₹1.96 चालू केलेला आहे, जे खऱ्या अर्थाने हिताचं नाहीये. याच्यासाठी देखील सरकारचं लक्ष वेधणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं असणार आहे. आमदार सत्यजित तांबे म्हणाले की 2.5 वर्षात या प्रकल्पाचा खर्च वसूल होणार आहे. हा प्रकल्प प्रत्येकाने राबवावा असाच आहे. यामुळे विजेच्या खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांच्या पदरात 2 पैसे जास्त पडतील. मधला एक महत्त्वाचा दिवस आहे.
आज आपण आपल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यातून वीज निर्मिती त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. हा प्रकल्प जर आपण बघितला तर साधारण 1.30 मेगावॅट 1.3 मेगावॅट एवढ्या मोठ्या क्षमतेचा हा प्रकल्प आहे. जवळजवळ 2 एकरामध्ये आपण हा प्रकल्प बसवलेला आहे. 1 मेगावॅट हे 2 एकरात बसलं आणि उरलेले जे 300 किलोवॅट आहे ते आपले जे इमारत आहे, बिल्डिंग आहे, ऑफिस आहे, तिकडं शेड आहेत, त्या शेडवर आपण बसवलेलं आहे. तर असं मिळून तो जवळजवळ 2.5 एकरामध्ये हा सर्व प्रकल्प आपण त्या ठिकाणी बसवलेला आहे. विशेष म्हणजे हा टाटा मेक कंपनीचा आहे, टाटा कंपनीचा हा प्रकल्प आहे. कारण की हा प्रकल्प काय असा 2-4 वर्षाचा हा विचार केलेला नाही. हा प्रकल्प पुढचे 20-25 वर्षे यातून वीज निर्मिती होत राहणार आहे आणि म्हणून टाटा सारख्या कंपनीचीच आपण त्यामध्ये निवड केली. फ्लेअर्स म्हणून ती कंपनी आहे, ते त्यांच्या अधिकृत वितरक आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण ते त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर या प्रकल्पातून साधारण दररोजची 5,000 युनिट हे त्यामधून जनरेट होणार आहेत. रोजचे 5,000 युनिट म्हणजे महिन्याचा जर आपण हिशोब केला तर 1.5 लाख युनिट तयार होणार आहेत. आणि जर त्याचं अर्थकारण बघितलं तर साधारण 10 रुपये आजचा रेट जो चालला आहे विजेचा, 10 रुपये कमर्शियल रेट आहे. म्हणजे 1.5 लाख 10 लाख म्हणजे 15 लाख रुपये तुमचे त्यातून महिन्याला वीज तयार होणार आहे. वर्षाचा जर विचार केला तर 1.5 कोटी 1,80,00,000 म्हणजे साधारण 2 कोटीच्या दरम्यान यातून वीज निर्माण होणारे वर्षाला. आणि आपल्या प्रकल्पाची किंमत आहे साधारण 4.5 ते 4.5 कोटीमध्ये हा प्रकल्प बसलाय. तसं बघायला गेलं तर पुढच्या 2.5 ते 3 वर्षामध्ये हा प्रकल्प आपला नील होणार आहे आणि त्याच्यानंतर 100% वीज मोफत म्हणजे त्यातून निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे एक अतिशय महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आहे आणि अतिशय कमी वेळात आम्ही हा पूर्ण केला आहे. तुम्हाला सांगतो 2.5 ते 3 महिन्यात हा प्रकल्प ऑर्डर देऊन त्याचं सगळे परवानग्या घेऊन, सगळे MSCBच्या परवानग्या घेऊन आपण तो 3 महिन्याच्या आत हा प्रकल्प त्या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि प्रकल्प फार मोठा आहे. तुम्ही आता किती जणांनी बघितलंय मला माहीत नाही. आता इकडून जर थोडंसं पुढे गेले तर अख्ख्या 2-2.5 एकरात सगळा प्रकल्प आपल्याला बघायला मिळेल. तर अशा हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प, हा एक टप्पा आपण दूध संघाच्या वाटचालीतला हा आपण आजच्या दिवशी खरं तर पूर्ण करत आहोत. नवीन सुरुवात त्याची आपण खरं तर करत आहोत. दुसरा आजचा आपला कार्यक्रम आहे तो म्हणजे राजहंस क्वालिटी मिशन याचं प्रशिक्षण आणि कार्यशाळा. विनीत शाह साहेबांनी या ठिकाणी आपल्याला आता मार्गदर्शन केलेले. शाह साहेबांची ओळख मुद्दाम सांगतो, ते डायनामिक्स या कंपनीमध्ये जवळजवळ 25-30 वर्ष क्वालिटी मॅनेजर म्हणून होते. चेअरमन रणजित सिंग देशमुख म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प अवघ्या 3 महिन्यात पूर्ण झाला. राजहंस दूध संघाने 4 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केला आहे. आता सौर ऊर्जेमुळे आमची मोठी बचत होणार आहे. आगामी काळात आम्ही दूध शुद्धतेवर अधिक भर देणार आहोत. या कार्यक्रमाचे औचित्य साधून दूध संघात दीर्घकाळ सेवा देणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळाही पार पडला. जनरल मॅनेजर GS शिंदे यांच्यासह अनेक निष्ठावान कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी दूध संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, संचालक, अधिकारी आणि शेकडो दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर आणि आर्थिक बचतीचा हा राजहंस पॅटर्न सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. झुंजार न्यूज संगमनेर. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.